मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर आपण जुना कोळीवाड्यातील राम मंदिराच्या जन्मोत्सवानिमित्त भक्तांचा भवसागर उसळलेला तुम्ही पाहिला आणि त्यावेळी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध चुकवू नका। मित्रांनो, भक्तीचा महापूर पाहिला, पण रात्री 11 वाजल्यानंतर निघालेली पालखी कोळीवाड्यातल्या प्रत्येक दारात जाते आणि तिथे तिचं केलं जाणारं स्वागत आणि कोळी बँडच्या तालावर चालणारी श्री रामांची पालखी एक वेगळी अनुभूती देणार आहे। चला तर थेट पालखी सोहळ्यात। आम्हाला पालखी निघायच्या अगोदर राम मंदिरात पोहोचायचं होतं, पण रस्त्यात भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला उशीरच झाला। पालखी एक साधारण 100 मीटर पुढे आली होती। आता पालखी जुन्या कोळीवाड्याच्या दिशेने प्रयाण करत आहे। जय श्रीराम। उशीर झाला मला ॲक्च्युली। सगळे या कोळी भगिनी तुम्हाला आता रात्रीच्या 11:15 वाजता जुना कोळीवाड्यात दिसत आहेत आणि उद्या अगदी दुपारपर्यंत हाच जोश तुम्हाला कायम बघायला मिळणार आहे। दादा भाऊ काय म्हणतो? जय श्रीराम। आले सगळे येणार। आपल्या उद्या सकाळची खरी करणार। सकाळी आपली सकाळी उद्या
अर्नाळा पार नाक्यावर चौकीतील श्रीराम मंदिराची पालखी तसेच जुन्या कोळीवाड्यातील श्रीरामांची पालखी या दोन पालख्यांचं मिलन होतं आणि ह्या दोन पालख्यांचा मिलन सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि आता पालखी यायला जवळपास 1 ते सव्वा तासांची वेळ बाकी आहे, पण आत्ताच सगळी लोक इकडे जमायला सुरुवात झाली आहे. आणि हा पालखी सोहळा बघण्यासाठी प्रचंड गर्दी, भाविकांचा जनसागर उसळलेला तुम्हाला बघायला मिळत असेल आणि पोलिसांचाही तेवढाच चोख बंदोबस्त आहे. आणि काही क्षणांच्या अवधीतच मला ते गीत रामायणातील वाक्य आठवतंय, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. आणि आता इथे चौकीतला श्रीराम आणि जुना कोळीवाड्यातील श्रीराम या दोघांचे मिलन म्हणजे एकमेकांना दोन्ही पालख्या स्पर्श करणार आहेत आणि त्यावेळी भाविकांचा नाद घोष तुम्ही बघालच. असा सोहळा बघियो सजलाई कौरा आनंद मनान जाईलाई. असा सोहळा बघियो सजलाई कौरा आनंद मनान जाईलाई. असा सोहळा बघियो सजलाई कौरा आनंद मनान जाईलाई. श्रीरामाच्या पालखीला असा अर्नाळा गाव जमलाई. 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 भगव्या पताका, फुलांची पुष्पवृष्टी आणि हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी प्रत्येक भक्त आतुरतेने त्या पालखीच्या दिशेने जात आहे. मित्रांनो, आता पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. आता पालखी आपली मार्गक्रमण करत आहे आणि काही क्षणांच्या आत आता आपल्या दारासमोर पालखी येणार आहे. म्हणजे अगदी काल जन्म सोहळ्यापासून जाग्या असलेल्या भगिनी आता 4:30 वाजेपर्यंत जागे आहेत की वर्षभरानंतर त्या श्रीरामांची पावले आपल्या घराला लागणार आहे. त्यासाठी सडा संमर्जन अगदी पहाटेच्या वेळी केलं जात आहे आणि पालखी आता आमच्या दृष्टिक्षेपात आहे. नाही आता चालला झोपायला. आता सकाळी येणार परत दिवस उजाडल्यावर. आता सकाळचे 8:30 वाजलेले. अगदी गणपती रोड क्रॉस करून आता आम्ही मधल्या रस्त्याने आहोत. रस्ते रंगांनी रंगवलेले आहेत, भगवा पताका फडकत आहेत. पण आता पुन्हा प्रभू रामचंद्र काही क्षणानंतर येणार आहेत आणि पुन्हा इथेही सडा संमर्जन आपल्याला दिसत आहे.
अजून 2 तास जास्त झोपला असता माहितीये का. मला वाटतं चेक ना करू. बघितली ना कालची तुम्ही. येणार आहे अजून. पालखीसोबत रामनामाचा घोष असतोच, पण कोळीवाड्यातला कुठलाही उत्सव सण म्हटला तर कोळी बँड आलाच. आणि राम आलाय म्हटल्यानंतर लोकांच्या उत्साहाला सीमाच नाही. आलो तुमच्यासाठी आलो. आमच्या हौशेचा न मौजेचा रामनवमीचा सण आयलाय. सजून दजून आता गाव सारा पालखीच्या संगती तो चाललाय. आमच्या हौशेचा न मौजेचा रामनवमीचा सण आयलाय. सजून दजून आता गाव सारा पालखीच्या संगती तो चाललाय. बँड बाजे आता वाजूनी, बँड बाजे आता वाजूनी पालखीला गाव सारा नाचला. श्रीरामाच्या पालखीला असारणाला गाव जमलाई. श्रीरामाच्या पालखीला असारणाला गाव जमलाई. मित्रांनो, हे एका टी शर्टमध्ये तुम्हाला हे पालखीचे ढोळी दिसत असतील. अगदी रात्री 11 पासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे रामनामाचा घोष करत ह्या पालखीसोबत सदैव असतात.
अगदी पालखी ज्या ज्या रस्त्यावरून पदक्रमण करते तिकडे चहा पाण्याची व्यवस्था केलेली असते. अगदी हे रात्रभर असलेल्या आमच्या भगिनी आहेत. आता मला पाहिल्यानंतर उठल्या त्या, पण ही क्षणभराची विश्रांती त्यांना तजेला देते. सगळे आराम करून नाचतात, नॉनस्टॉप नाचून दाखवा. कंटिन्यू होणारच. हे प्रातिनिधिक एका कोळीवाड्यातील घर आहे. कोळीवाड्यातील प्रत्येक घरात प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचं असं स्वागत केलं जातं. अगदी नारळ असेल, फुलं असतील आणि आपल्या दारात आलेल्या प्रभू रामचंद्रांची पूजा केली जाते. ह्या सगळ्या घरातल्या महिला वर्ग दिसत आहे. कोळी बँडवर प्रभू रामचंद्रांच्या मिरवणुकीत तुम्ही खास कोळी डॅन्स पाहिला, पण इकडे ड्रेस वारकऱ्यांचा नसेल, पण वारकऱ्यांच्या थाटात प्रभू रामचंद्रांच्या पालखीचं स्वागत होते. गणपती रोड, फातिमा रोड आणि हा
मार्ग पदक्रमण करून आता हा किल्ला रोडकडे जाणारा म्हणजे जंजिरा अर्नाळाकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या भागाला आमच्या इकडे चेकना मुक्का म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आत्ता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि वातावरण जवळपास 40 डिग्रीच्या आसपास आहे, पण इकडे जोश जल्लोष तोच आहे. मला वाटतं ह्यांच्यामध्ये उत्साह मला वाटतं हे प्रभू रामचंद्रांनीच निर्माण केलेला आहे. म्हटलं तुम्हाला की जुन्या कळेवाड्यातला उत्तरार्ध रोमांचक असेल आणि वेगळी अनुभूती देणार असेल. आता जवळपास दुपारचे 2:15 वाजता आहेत आणि जवळपास 40 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे आणि ह्या वातावरणात रात्री 11:15 वाजता निघालेली पालखी. आता ह्या पालखीचा जवळपास 4 वाजता पहिला टप्पा पूर्ण होईल, पण लोकांच्या उत्साहात कुठेही कमी नाहीये आणि आता ही बंदरपाड्यावरील हनुमान मंदिराकडे पालखी पोहोचते आणि इथे लोक त्या रामाच्या पालखीच्या तयारीत आहेत आणि याही वातावरणात लोक किती जल्लोषात रामाच्या पालखीचं स्वागत करत आहेत हे तुम्ही पाहू शकाल. आणि 40 डिग्रीच्या वातावरणातील लोक रामनामाच्या घोषात आणि कोळी बँडच्या तालावर तसा आस्वाद घेत आहेत, तुम्ही बघतायत आणि तोच जोश रात्री 11 वाजता सुरू झालेला जोश तुम्हाला कायम दिसत आहे.
असं म्हणतात की जिथे प्रभू रामचंद्रांचं कीर्तन सुरू असतं तिथे एखादी जागा खाली ठेवली जाते. त्या ठिकाणी साक्षात हनुमंत भगवान ते कीर्तन ऐकण्यासाठी येतात. मित्रांनो, ही पालखी आता आमच्या अर्नाळा बंदरपाड्यातील हनुमंत मंदिराकडे आलेली आहे. एक वेगळं दृश्य, प्रभू रामचंद्र आपल्या भक्ताला बघायला येतो, हे असं मला काहीतरी वेगळं बसलं यातून. मित्रांनो, आत्ता जवळपास दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट हा शेवटचा टप्पा आणि इथून पुढे पालखी पार नाक्यावरून अगदी जुना कोळीवाड्यातील लोकांकडे देण्यात येईल. पण दुपारचे म्हणजे रात्री 11 वाजता निघालेली पालखी आणि आत्ता दुपारचे 2:45 वाजता आहेत, पण त्या जोशामध्ये कुठे कमी नाही आहेत आणि इथेही भाविक आतुरतेने वाट बघताना दिसत आहेत आणि रांगोळ्याही दिसत आहेत. एखाद्या गोष्टीला अर्थ नसला तर आपण म्हणतो की या माणसात रामच उरलेला नाही. पण आजचा हा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, ती पालखी निघाल्यापासून तर दुपारपर्यंतचा प्रवास, ह्या लोकांमध्ये चैतन्य कुठून आणलं असेल? ऑब्व्हियसली प्रभू रामचंद्रांनी. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या कोळी लोकांची रामावर असलेली श्रद्धा कशी वाटली आणि रामाची पालखी किती उत्साहाने ते नेतात, ही अनुभूती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.